नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळापासून छान असे तोंडात टाकताच विरघळतील असे मऊसूद लाडू। तुम्ही इथे हे लाडू पाहू शकता, अगदी छान मऊसूद बनले गेलेले आहेत। चवीला तर अप्रतिम लागतात, दिसायलाही अगदी सुंदर आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये किती सहज हा लाडू तुटला गेलेला आहे। सध्या जत्रेचे दिवस चालू आहे, तर आपल्याकडे भरपूर असे नारळ घरामध्ये उपलब्ध असतातच, कारण आपण प्रत्येक वेळेला जत्रेला जातो आणि नारळ फोडून घेऊन येतोच। तर अशा वेळी जेव्हा भरपूर आपल्याकडे नारळ असतील किंवा ते खराब होणार असतील, तर अशा वेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला सुरुवात करूया। तर इथे मी ओल्या नारळाचे असे काप करून घेतले। नारळ फोडल्यानंतर त्याचा जो कापडवरचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे आणि त्यानंतर असे छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतलेत। आता थोडे थोडे हे जे काप आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला छान असं मऊसूद हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान बारीक वाटलं जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी छान बारीक असं हे खोबरं जे आहे ते आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। याच पद्धतीने उरलेलं संपूर्ण खोबरं आपल्याला इथे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर पहा, इथे मी बारीक करून घेतलेलं जे खोबरं आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीने ते संपूर्ण खोबरं मी बारीक केलेलं आहे। अगदी व्यवस्थित असं हे खोबरं बारीक झालेलं आहे। गॅसवरती कढई गरम करून घेऊया। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तूप। तर तूप छान असं वितळून घ्यायचं आहे। तूप वितळलं गेलं आहे, आता याच्यामध्ये घालायचा आहे खोबऱ्याचा चून। तर हा संपूर्ण खोबऱ्याचा चून आपल्याला ह्या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं मंद आचेवरती आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये, जेणेकरून आपले जास्तीत जास्त दिवस हे लाडू टिकण्यास मदत होईल। आता हे जे खोबरं आहे ते ओलसर खोबरं आहे। आपल्याला हे मंद आचेवर जोपर्यंत हे खोबरं असं सुटं होत नाही तिथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। इथे मी मंद आचेवरती कमीत कमी 8 ते 10 मिनिटांसाठी हे खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटीभर दूध घातलेलं आहे। तुमच्याकडे जर दुधाऐवजी शाई असेल, दुधाची जी शाई असते ती वापरला तरी चालेल। तर इथे मी 1 वाटी दूध घातलं, पुन्हा मंद आचेवरती छान असं 2 ते 3 मिनटं हे खोबरं व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे मिल्क पावडर। तर इथे मी 1 वाटी भरून मिल्क पावडर घेतलेली होती। ही जो खोबऱ्याचा चून आहे तो 2 वाट्या होता आणि त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी मिल्क पावडर घेतले। मिल्क पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित असं परतून घेऊया, जेणेकरून मिल्क पावडर छान अशी खोबऱ्यामध्ये एकजीव होईल आणि त्याला छान असं बाइंडिंग येईल। तर इथे तुम्ही पाहू शकता, मिल्क पावडर घातल्यानंतर हलकंसं खोबरं हे असं ओलसर झालेलं आहे। आता इथे मी मिल्क पावडर घातल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनटं हे मिश्रण परतून घेतलं आहे। आता याच्यामध्ये घालायची आहे साखर। तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर हे लाडू जास्त गोड हवे असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल। तर आता व्यवस्थित असं पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण जे आहे ते मंद आचेवरतीच परतून घेऊया, जेणेकरून संपूर्ण साखर ही छान अशी खोबऱ्या आणि मिल्क पावडरमध्ये मिक्स होईल, विरघळून जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता, संपूर्ण साखर हळूहळू खोबऱ्यामध्ये विरघळत चाललेली आहे आणि त्याला छान असे एक बाइंडिंग आलेलं आहे, जेणेकरून आपण जे लाडू वळणार आहोत ते अगदी परफेक्ट असे वळले जावेत। यासाठी पुन्हा साखर घातल्यानंतर मी 5 मिनटं संपूर्ण मिश्रण मंद आचेवरती परतून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण तयार आहे। तयार मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलं। हलकंसं गार झाल्यानंतर आता आपण हे लाडू वळून घेऊया। तर अगदी झटपट असे हे लाडू वळले जातात। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी छान गोलाकार असे हे लाडू वळून तयार होतात। तर पहा, याच पद्धतीने पुन्हा एकदा मी इथे लाडू वळून दाखवते। तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे। आपल्याला जर जास्त मोठे लाडू बनवायचे असतील तर त्या पद्धतीने, किंवा छोटे छोटे बनवायचे असतील तर त्या पद्धतीने आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि हलकंसं दाबत आपल्याला छान असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने इथे मी संपूर्ण जे लाडू आहेत ते बनवून घेतलेले आहेत। पहा, दिसायला तर अप्रतिम दिसतातच, पण चवीलाही भन्नाट लागतात। त्याचबरोबर
आपल्या घरामध्ये जे वयस्कर लोक असतील त्यांनाही अगदी ओटाने खाता येईल इतका हा मऊसूद लाडू तयार होतो। इथे आपण एक लाडू ओपन करून पाहूया, तर पहा अगदी छान मऊसूद तयार झालेला आहे। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद, बाय बाय।